आज आपण बनवणार आहोत रगडा पॅटीस। पॅटीससाठी 4-5 बटाटे उकडायला ठेवलेले आहेत। रगड्यासाठी पांढरे वाटाणे आणि मुगाची डाळ कुकरमध्ये लावलेली आहे। रगड्यासाठी लागणारे साहित्य 2 कांदे, 2 टोमॅटो, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। त्याच्यानंतर तिखट, मीठ आणि हळद, थोडंसं आलं लसणाची पेस्ट। रगड्यासाठी कांदा, टोमॅटो वगैरे परतून घ्यायचे आहे। आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे, थोडीशी हळद, लागेल तेवढं तिखट। तयार झालेला रगडा आता त्यात टाकत आहे। त्यात मीठ पण टाकायचे आहे। पॅटीससाठी उकडलेल्या बटाट्यांचे साल काढून घेत आहे। उकडलेल्या बटाट्यात थोडंसं कॉर्नफ्लोअर टाकायचं आहे, 1-2 चमचे, आणि त्यात मीठ पण टाकायचे। पॅटीससाठीचे बटाटे आता तयार आहेत। तव्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं, हाताला पण थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्याचे पॅटीस तयार करायचे। तुम्हाला हव्या त्या आकारात पॅटीस तयार करता येतात। पॅटीस तव्यावर ठेवून थोडेसे तेलात परतून घ्यायचे आहेत। पॅटीस तयार आहे, त्याच्यावर मी रगडा टाकत आहे। त्याच्यावर डेकोरेशनसाठी कांदा, कोथिंबीर, टोमॅटो टाकायचा आणि बारीक शेव पण टाकायची, थोडीशी चिंचेची चटणी टाकायची। रगडा पॅटीस आता तयार झालेले आहे।